या महाराष्ट्रामध्ये ज्या भारतीय जनता पक्षाचं आणि युतीचं सरकार आहे त्या सरकारच्या माध्यमातून या देशातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या माता भगिनींची जी सुरक्षितता या सरकारने घ्यायला पाहिजे, जी काळजी ती घेतली जात नाहीये आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्या बदलापूरचं प्रकरण घडलं आणि त्या बदलापूरच्या प्रकरणामध्ये त्या आरोपींना वाचवण्याचं काम हे सरकार करत आहे आणि खऱ्या अर्थाने या सरकारला राजीनामा दिला पाहिजे की आपल्या राज्यामध्ये जर अशा पद्धतीचे प्रकरण घडत असेल आणि आमच्या माता भगिनीची सुरक्षितता त्यांच्याकडून राहत नसेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। या प्रसंगी मी आपल्याला सांगतो आणि त्या प्रकरणाचा निषेध व्यक्त करतो। चोराच्या उलट्या बॉम्ब आहे, त्यांचं सरकार आहे, त्यांना आंदोलन करायची गरज आहे का? त्यांनी जर कायदा आणि सुव्यवस्था नीट पाळली असती ही वेळच आली नसती। आणि म्हणून मला आपल्याला सांगायचंय की त्यांनी सुद्धा याच्यावर आता आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करायची गरज आहे की आपल्या भागामध्ये रोज तुम्ही बघा, आज फुलंब्रीमध्ये काल एका मुलाला चाकू मारून त्याचा अंत करण्यात आला, त्याचा खून करण्यात आला। याला कायदा सुव्यवस्था म्हणतात का? आणि परतून वरतून म्हणायचं की आमचं गृह विभागाचं मॉडेल देशभर चालणार आहे, असं मॉडेल पाहिजे का? म्हणून मला आपल्या मार्फत सरकारला नाही राज्यपालाला विनंती करायची की यांना निष्कासित केलं पाहिजे। सेन्सिटिव्ह घटना आहे ही, भाजपमध्ये एवढी सेन्सिटिव्ह घटना आहे आणि फक्त महाविकास आघाडी याच्यामध्ये राजकारण करण्याचं काम करते। राजकारण करणे आम्हाला घटनेने सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचे अधिकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून दिलेले आहे। आम्ही विनंती केली सरकारला की आम्हाला आंदोलन करू द्या। त्यांच्यातलाच एक माणूस कोर्टात गेला, त्याच्यावर बंदी आणली। आम्ही कोर्टाच्या निर्णयाचा आदर राखून आंदोलनाची हाक मागे घेतली आणि काय करावं, किमान तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आम्ही क्रांती चौक मध्ये बसलो। याच्यापेक्षा वेगळं काय आम्हाला करता येईल? नामदार अतुल सावेंनी मीडियाशी बोलताना आता सांगितलं आंदोलन करताना तर पीडित मुलीला न्याय देण्यात यावा, तिच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो। या वक्तव्याकडे आपण कसं? पीडित मुलीला न्याय द्यायचा असेल तर मुलगी पीडित होणार नाही याची काळजी पहिल्यांदा सरकारने घेतली पाहिजे ना। मेल्यानंतर औषध खाऊन काय उपयोग आहे? मरायच्या अगोदर औषध खाल्लं पाहिजे ना। आणि त्यांना आता सुचलं का की तिला न्याय द्यायचा आहे? म्हणून मला आपल्याला मुद्दाम आपल्या मार्फत त्यांना सांगायचं आहे की त्यांना आत्ताशिक संविधान सोबत घेऊन फिरायची वेळ आलेली आहे। त्यांना आता संविधानाचं महत्व कळायला लागलंय का? एकीकडे राज्य सरकारने लाडली बहीण दिलेली आहे, लाडली बहीण योजना लागू केली, पण लाडल्या बहिणीची जी भाची आहे, मुलगी आहे, ती असुरक्षित आहे। मला लाडल्या बहिणीपेक्षा आमच्या मुलीची सुरक्षितता महत्वाची आहे। ते 1,500 रुपये देऊन आमच्या माता भगिनीची किंमत करू नका। त्यांना तुम्हाला ओळखलेलं आहे की तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर लाडली बहीण आणली म्हणून। धन्यवाद सर, थँक्यू। जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे। बिलकुल आम्ही हा निषेध आहे। काळे कपडे घालून, काळ्या फिती बांधून, तोंडाला काळं पट्टी बांधून हा निषेध आम्ही व्यक्त करतोय। कारण हे सरकार महिला मुलीवरील अत्याचार थांबवू शकलेलं नाही। काळ्या घटना दररोज या महाराष्ट्रात घडतात आणि म्हणून आम्ही इथं एक रीतसर शांततेत बसून आंदोलन करतोय। मात्र दुसरीकडे तुमच्या समोरही आंदोलन केलं जातं, ज्यांचं सरकार आहे तेही आंदोलन करतात। मला असं वाटतं त्यांनी इथं येऊन बसलं असतं चाललं असतं, काही अडचण नव्हती असं विशेष। जर त्याच घटनेसाठी तर इथं यायला पाहिजे होतं, काय प्रॉब्लेम नाही, वेगळं करायची काही गरज नव्हती। एकीकडे अन्याय होतोय मात्र सरकार त्यावर बोलायला तयार नाही, फक्त म्हणतं आम्ही कारवाई करतोय। यातून खरंच कारवाई होती का? म्हणून तर आंदोलन करतोय आम्ही। सरकार कारवाई करू शकत नाही, सरकार सक्षम नाही, म्हणूनच आम्ही इथं बसलो। पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्र्यांचा राजीनामा मागितला होता। सरकारचा राजीनामा पाहिजे, नुसतं गृहमंत्र्याचा नाही, पूर्ण सरकारचा राजीनामा पाहिजे। बरं, ही लढाई किती दिवस सुरू राहणार? कारण कंटिन्यू राहणार, न्याय मिळेल पण लढाई सुरू राहणार।